नमस्कार. आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील भारत माझा देश आहे हा धडा पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुकावलो. मुले प्रार्थनेहून परतली. त्यांना मी विचारले, पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेत पहिली वाक्य आहे, भारत माझा देश आहे, होय ना? मुले म्हणाले, होय, तेच पहिलं वाक्य आहे. भारत आपला देश असे न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? प्रतिज्ञा तयार करणाऱ्याला का आपला शब्द सुचला नसेल? मुले बरीच विचारात पडली. त्यांना प्रश्न नीट उमजला नसावा. तेव्हा मी म्हणालो, आपल्या लोकांची मानसिकता लक्षात घेऊनच त्यांनी आपला शब्द वापरण्याऐवजी माझा हा शब्द वापरला असणार. मुले म्हणाली, म्हणजे? मी सांगितले, वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असे नाहीत. म्हणून माझा असा शब्द येथे वापरला असं वाटतं का? मुले म्हणाली, बरोबर आहे. माझं घर अंगण म्हटलं की ते मी स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला, म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो. मी सांगितले, माणसाचं मन जसं जसं मोठं होतं तसं तसं माझी ही कल्पनाही विस्तारत जाते. संत हे विश्वचे माझे घर असं म्हणण्या इतकं मन मोठं करतात आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावे म्हणून प्रयत्न करतात. गाडगे महाराज, सेनापती बापट, विनोबा, साने गुरुजी, महात्मा गांधी हातात झाडू घेतात व इतरांनाही घ्यायला शिकवतात. भारत माझा देश आहे या वाक्यातील माझा शब्द आपल्या मनानुसार लहान मोठा होत असतो. म्हणूनच मन लहान असतील तर देशाच्या सीमा आक्रसतील असं विनोबा म्हणाले होते. मुले कुतूहलाने ऐकत होती. मी विचारले, भारत तुमचा देश आहे असं तुम्ही म्हणता, कशावरून तुमचा? तुम्ही म्हणता म्हणून. उद्या माझी पिशवी तुम्ही तुमची म्हणाल, होईल तुमची? मग देश तुमचा कसा झाला? असा प्रश्न मुलांच्या मनात कधीच आला नव्हता. एक मुलगा धिटाईने म्हणाला, मी इथे राहतो ना, त्यामुळे देश माझा आहे. पण इथं काय फक्त तुम्ही राहता? पशु पक्षी, जीवजंतू, वृक्ष वनस्पती सगळे इथं राहतात. ते कोणी भारत माझा देश आहे असं म्हणतात? एक मुलगी म्हणाली, पण त्यांना बोलता कुठे येतं? त्यांची भाषा आपल्याला कुठं समजते? कदाचित तेही असं म्हणत असतील. भरतपूरच्या अभयारण्यात जगातून हजारो पक्षी येतात. त्यांनी पासपोर्ट व्हिसा मागितल्याचे तुम्ही कधी ऐकलेत? देश ही कल्पना त्यांना नसते. माणसानं ती केली आहे, प्राण्यानं ती नाही. पण भारत म्हणजे काय? अमुक अक्षांशापासून तमुक अक्षांशापर्यंत आणि अमुक रेखांशापासून तमुक रेखांशापर्यंत जो भूभाग आहे त्याच भारत असं म्हणतात. एका मुलाने पाठ केलेले उत्तर दिले. दुसरा मुलगा म्हणाला, त्या तिथं नकाशात भारत आहे. ठीक, पण तुम्हाला ठाऊक आहे जगातले लोक काय म्हणतात भारताबद्दल? ते काय म्हणतात? ते म्हणतात, भारत म्हणजे पवित्र वचने म्हणणाऱ्या लोकांचा ओंगळवाना देश. आमच्या एका नाटकात एक गमतीचा संवाद आहे. एक पात्र दुसऱ्या पात्राला विचारत, रात्रीच्या वेळी गाव कोणीकडे आहे, कसं ओळखावं? दुसरं पात्र, दिव्याचं टिमटिमणं दिसलं की समजावं गाव तिकडे आहे. मग पुन्हा प्रश्न, गाव जवळ आलं कसं ओळखावं? उत्तर, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला की समजावं गाव जवळ आलं. पुन्हा प्रश्न, नेमकं गावात आलो कसं ओळखावं? उत्तर, नाकाला फडकं लावावं लागलं की समजावं गावात पोचलो. मुले मनापासून हसतात. मी सांग, भारत माझा देश आहे असं आपण म्हणालो तर लगेच आपल्या मनात आलं पाहिजे, जर भारत माझा असेल तर इतका घाणेरडा कसा? एक मुलगा म्हणाला, आम्ही काय करावं? मी सांगितले, गाडगे महाराज सांगत, बाबांनो, निदान घाणीवर माती तरी टाका. माती टाकली तर ओंगळवाणेपणा जाईल. घाणीतली खतद्रव्ये जमीन पुष्ट करतील. चराचे संडास, गॅस प्लांट यांच्या साहाय्याने ओंगळपणा घालवता येईल आणि भारत माझा देश आहे असं म्हणताना आपली मान खाली जाणार नाही. पण असं मी म्हणताच मुलांनी कान टवकारले. कारण असा पण शब्द पुढे कोणते तरी विरुद्ध अर्थाचे विधान येणार आहे असे सुचवतो. मी मुलांना विचारले, तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? बऱ्याच मुलांनी हात वर केले. तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं ते तुम्ही वाचले आहे का? एक मुलगा म्हणाला, हो, थुंकू नका असं लिहिलेलं असतं. मी सांगितले,
एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला. तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकुनाकाकडे वेधलं. त्याला राग आला. तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? गाडी तुमच्या बापाची नाही, माझ्याही बापाची नाही. मग घाण केली तर कुठे बिघडलं? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही, पण मग स्वच्छ तर ठेवाल. देश माझा म्हणण्यामागे ही भूमिका आहे. भारत माझा देश आहे म्हणताना कधी तुमच्या मनात त्याप्रमाणे आलं का? मुले मुकाट बसली. पण असे काही आपल्या मनात यायला पाहिजे होते असे त्यांना वाटले असावे. मी पुन्हा विचारले, हा देश जर आपला तर हे डोंगर टक्कल पडल्यासारखे का दिसतात? आपण राष्ट्रगीतात सस्यश्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो ना, मग ती सस्यश्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको? आपण मारे छान छान कपडे घालायचे आणि भारत मातेला मात्र असं उघडं बोडकं ठेवायचं? मुले गंभीर झाली. एक मुलगा म्हणाला, भारत माझा देश आहे याचा असा अर्थ आम्हाला कोणी पूर्वी समजावलाच नव्हता. भारत माझा देश आहे हे आता अधिक समजून उमजून आम्ही म्हणू. मी म्हणालो, आपण काही नुसतं तोंडाने बोलत नसतो. आपले डोळे, चेहरा, हात सगळं व्यक्तित्वच बोलत असतं. मी आता बोलतो आहे. तुम्हाला विरुद्ध दिशेकडे तोंड करून बसवलं तरी तुम्हाला ऐकू येईल की नाही? एक मुलगा म्हणाला, येईल की, पण आम्हाला भाषण नुसतं ऐकायचं नसतं, पाहायचंही असतं ना. पंडित भीमसेन जोशी गाणं गातात तेव्हा त्यांचं सबंध शरीर प्रत्येक अवयव गात असतो. पाहिलं आहे ना? टेलिफोनवर माणसं कशी बोलतात हे तुम्ही पाहिलं आहे. एक मुलगा म्हणाला, पाहिलं आहे की, पलीकडून ऐकणाऱ्याला तुम्ही दिसता का? कसे दिसणार? टेलिफोनवरून आपण बोलत असतो ना, पण टेलिफोनवर बोलतानाही माणसं हातवारे करत असतात. पाहिलं आहे. हो हो, आम्ही पाहिलं आहे. मजा वाटते ते पाहून. अरे त्याचंच कशाला, तुमचा परीक्षेत पहिला नंबर आला तर तुमचे डोळे लुकलुकतात, तुमचा चेहरा खुलतो, पाय जणू नाचू लागतात. तुम्ही तोंडानं पहिला नंबर आला असं सांगता, त्याच्या आधीच बाकीचे इंद्रिय तुमचा आनंद व्यक्त करतात. होय, मग भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणणार की तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त होणार? मुले म्हणाली, आम्ही पोपट थोडेच आहोत. शाळा म्हणजे बोलके पोपट तयार करण्याचा कारखाना नसतो. आपण शब्द मनापासून उच्चारतो, याचाच अर्थ पूर्ण समजून उमजून सर्वस्वासह आपण ते उच्चारतो. आपण भारत माता की जय म्हणतो, वंदे मातरम म्हणतो. त्यावेळी आपल्या मनापुढे आजचा भारत आणि उद्याचा आदर्श भारत उभा राहिला पाहिजे. होय सर, मुले उत्साहानं म्हणाली आणि आपल्या वर्गाकडे गेली. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व असे धडे व कविता ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका. तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.